करण्याची उपाधी लागली. साभास अंतकरणाची उपाधी लागल्याबरोबर त्याच्यात पडला आभास. निराभासाचा आभास पडला आणि आभासाला पुढे जे भासलं ते आहे जगद्भास. निराभास, साभास, आभास आणि भास हे भासलेलं जगत आहे. कोणाला भासलं? आभासाला. आभास, आभासाला भासलं. आत्म्याला नाही भासलं, चैतन्याला नाही भासलं, ब्रह्माला नाही भासलं, देवाला नाही भासलं, देवाच्या प्रतिबिंबाला भासलं, आभासाला भासलं. तो आभास का बरं झाला? कारण साभासात पडले नाही. साभास अंतःकरण. अंतःकरण उपाधी. अंतःकरण उपाधी. अंतःकरण म्हणजे हेच आता चाललंय ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण आहे. यालाच अंतःकरण असं म्हटलेलं आहे. त्याला मन का नाव दिलं? कल्पना करतो. कल्पना, संकल्प, विकल्प करतं मन चालूच असतं त्याचं, म्हणून त्याला मन हे नाव म्हटलं. आपले संकल्प विकल्प चालू आहेत की नाही? संकल्प विकल्प चालू आहेत, आता सुद्धा चालू आहेत आपल्या मनामध्ये. संकल्प कधी संपतो काय? बागाने परिणाम केला, बागाने परिणाम केला. कधी संपते? आता पुन्हा रिकॉर्ड करू. म्हणजे संकल्प विकल्प काय चालू आहे? हा ते कधी संपते? बरोबर. तुम्ही सर्वांच्या वतीने प्रतिनिधित्व केलं. योग्य निरोप दिला बरं का बाबा माझा. कधी एकदा संपते. तुम्ही थांबा बोलले की थांबा. कुठे जायचंय त्याला? कुठे जायचंय त्याला? कुठेच जायचं नाही आणि काहीच करायचं नाही. हे जमेना म्हणून मी ही बोलतो. कुठे तर गेल्याशिवाय चैन पडे ना, आणि काही तर गेल्याशिवाय हे काय थांबू देत आहेत का तेव्हा? कुठे जायचं नाही, काहीच करायचं नाही, आणि ही स्थिती गाठली की संपलंय. मग काय? मग काय? मग काम झालं की आता कुठे जाणार, कुठे संपलंय. तसं होऊ देणं नाहीये. ह्यानी तर खेळ काढलाय ना. आता तुम्ही म्हणताय हे कधी संपते, हे संपलंय. मग आता कधी चालू होतं कीर्तन? कीर्तनापासून कधी संपलंय? जेवायला कधी जेवायला बसतोय, आणि जे सुरुवात केली म्हणजे कधी संपते, कधी झोपतोय आणि परत कधी त्याची थांबेलच. तर आता काय करावं? हेच तर मनाचा खेळ आहे ना. सारखं सतत 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 उड्या मारते ते, सतत सतत उड्या मारते. ती एका ठिकाणी स्थिर होईना, आणि स्थिर झाले की मन पण कसं, त्याला मन कसं म्हणते? जे स्थिर झालं त्याला मन कसं म्हणते? साधू संतांनी मात्र त्याला काय मनाची आहे एक निके, देखील या गोडीची या ठाया सोके, अनुभव सुखची कौतुके जाईत जाईजे. युक्ती दिली साधू संतांनी. सांगू का ह्याचं काय आहे? ज्याला जिथं गोड वाटतं तिथं जाऊन ते थांबतं, असा त्याचा स्वभाव आहे. तर तू काय कर, समजलं की वाटतं चालतच राहावं. समजली वाटतं चालतच राहावं. समजायला लागलं का बंदच नाही पडावं. बरोबर. नाही समजायला लागलं की मग वाटत चार मालिका 2-2 वाजेपर्यंत पाहतो. गमत आहे की नाही? खरंय. आता रात्री आम्ही सहज बसलो होतो. 2 वाजले कधी काय पत्ताच लागलो. काय विषय नाही, काय नाही. चला सगळे म्हणजे झोपायला. चला म्हणतो 2 वाजले. आणि काय चर्चा केली तर आता काहीच लक्षात राहणार नाही. तेवढं काही लक्षात राहणार काय नाही, विशेष काही लक्षात राहणार. पण तो जसं तुम्ही म्हणतो तोही अनुभव आहे. हे कशाला बाबा आणि मी आम्ही कितीतरी 2-3 वाजता बाबा अनुभवलं. एक संध्याकाळी विषय निघाला, काहीतरी कार्यक्रम असतात सुरू झाला, आणि रात्री 11 वाजता काहीतरी विषय चर्चा करता एवढे होते. सकाळी 6 कधी वाजले त्याचा पत्ता झाला. गोळगाव एकदा झालं होतं, पाळगाव एकदा, काय पत्ता त्याचा विषयच नाही. म्हणजे आणि विषय पूर्ण झाला असंही नाही, आणि विषय काही चर्चा केला गेला असंही काही नाही. त्याची ती गोडीच अशी आहे. अविटकी माई पाहता मिटेना, जवळीच आहे तरी ते भेटलं. त्याचं एकदा रसपान सुरू झालं, मग कशाला तो तिथून आला? मग तो म्हणून ती जी गोडी आहे ना, ते सुख त्याला देत जा. ते सुख गा किरीटी दावी देला तुझं तिठी, ते आत्मयाची भेटी जीवाची होय. ती दुसरी होय की तुमची किंबहुना सोय.
जीवात्मयाची लाही ते तर जे होय तया नाम सुख ती होई त्याला त्याच्याच तोडीची ही होई ते सुख गा किरीती दावी जेले तुझं दिठी ते आत्मयाची भेटी जीवाशी होई आत्म्याच्या भेटीमध्ये जे जीवाला सुख होतं जे सुख आहे त्या सुखाचेच वेदात आहे सुखासाठी तर पण सुखाची व्याख्या वेगवेगळी बदलली सुखाच्या शोधामध्ये आम्ही बदलत चाललोय हो आम्ही फक्त बदलत आलो ना काय काय बदललं नाही सगळं बदललं ना कपडे बदलले घर बदललं घर बदललं शहर बदललं शहर बदललं नोकरी बदलली नोकरी बदलली पुढचं काय बदलता येत नाही ते म्हणून ठेवलंय हा आणि आपल्याला बदलून लावत नाही म्हणून आपण राहिलो याला काढता येत नाही तिला जाता येत नाही दोघे दोघांनी असे बघितल्याशिवाय राहत नाही हे नसतं तर बरं झालं असतं ती म्हणते हे नसतं तर बरं झालं असतं दोघांनाही दोन्हीकडे जाता येत नाही कुठे म्हणून अडकून पडले तिथे पण काय कर्माचा संबंध आहे बदल का करतोय आपण बदलून बदलून का पाहतोय कारण त्याला वाटतं ह्याच्यात तरी सुख असेल हे बदलून बघून नंतर ह्याच्यात सुख नाही कळलं की त्याला वाटतं ह्याच्यात तरी असेल काय सगळे उपक्रम करून बघितले संसारातले सगळे उपक्रम चालून बघितले संसारातले त्याला कुठेच काय बरं वाटेल कुठेतरी ऐकलं दुःख बांधावडी आहे हा संसार सुखाचा विचार कोठे नाही अबर म्हणून परमार्था जाऊया परमार्था इकडे आला आणि पुन्हा इकडे मी आदला बदली सुरू केली प्रवचन का म्हणून बघितलं प्रवचन माणसं नसतात लोक पैसे तर काय देत नाही बाबा लय गंमत आहे लोकांची ग्रंथात पैसे नाही का पैसे नाही गमती आहे का सारखे जात्रावरून येतात उपक्रम झाला गंमत सांगतो तुम्हाला लोक परमार्थाच्या उपक्रमाची कशी किंमत करतात चिंतन वगैरे झालं प्रतिक्रिया येतात कधीच ऐकलं नाही अमुक तमुक वगैरे ठीक आपण समजायचं हे काहीतरी आपलं चाललंय उगीच ढवळांमुळे आणि त्याला आपण नको म्हटलं काही त्याची आवश्यकता नाही तुम्ही त्या भांगडीत नका पडू जाऊ दे आमचा आम्हाला हालत असं आम्ही तुम्हाला काय आम्ही काय म्हटलंय का हा ते काहीतरी करतात आणि नाही म्हणे हे घ्यावंच लागेल बरं ठीक आहे आज पाहिलं तर त्यांनी त्या चिंतनाचा हिशोब नाही केलेला बाबा संत आहे ते येण्या जाण्याचा हिशोब केला काय सांगितलं त्याचा हिशोब नाही मला त्याच्याविषयी काय म्हणायचं हे सगळ्या संत मग नको सांगितलंय ना तुम्ही त्या भांगडीत पडून सांगतो ना तुम्ही नको त्या उपचाराची अनुमानाची गरज नाही असं हात जोडून जरी सांगितलं ठीक आहे त्याची भूमिका असेल आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण तुम्ही किंमत कशाची केली त्याचं वाईट वाटलं हे तर घडलं मला फार खटतो झालं हे काय सांगितलं त्याच्याशी तुम्ही निगडीत असाल की कुठून आले त्याच्याशी निगडीत गुरुजीला पगार कुठून आला ह्याच्यावर असतो का काय शिकवतो त्याच्यावर असतो सांग बालवाडीचा शिक्षक पुण्यावरून पंढरपूरला येतो शिकवायला त्याला पगार किती द्यायला पाहिजे आणि आमचा हे कर्मूर वापरू पाटील बाजूलाच प्रोफेसर प्राध्यापक आहे ते मॅथमॅटिक्स शिकवतात त्याला किती पगार द्यायला पाहिजे त्यामुळे हे जवळच्या जवळ येतात आणि ते लांबून येतात काय करता मला काय हे पाहिलं पाहिजे मला त्याचा खूप खटकला तो विषय ठीक आहे कोणत्या का निमित्ताने तुम्ही हा विषय आपण चिंतन करतोय मी सांगतोय तुम्ही चिंतन करताय असं नाही आपण एकत्रित चिंतन करतोय आपण एकत्रित त्या मुकामापर्यंत तुमच्या मनाचा विषय नाही माझ्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या मनाचा विषय आपण ती भूमिका पार पाडतो श्रोत्याला आम्ही प्रयत्न करतो 100% कधीच आजूबाजूला ठेवत मागे सोडून तर श्रोत्याला कधीच जात नाही किती वेळ लागू दे त्याचा उपक्रम नाही संपू दे त्याला अर्ध्यात राहू कधीच नाही मागे सोडायचं त्याच्या बरोबर आहे ना हो काय बालकाचे चाली नाता जाणूनच पाहू अर्भकाच्यासाठी पण ते हाती धरली पाठी आयशी संत ही क्रिया करून कशाला गडबड करते आई म्हणे तुला जाता येते मी जाते फटाफट तू जाते पण त्याचं चालण्याचं काय आहे ते त्याला चालता येत नाही म्हणून तुला चालायला सांगितले त्या तुझ्या चालण्याचं काय कौतुक आहे काय विषय काय असे साधू संतांची रीत आहे म्हणून एकही इकडे तिकडे
आजूबाजूला न राहण्याचा आपण प्रयत्न करतो. आता काय बाय सगळ्यांचा विषय आपल्याला सांगता येणार नाही, इकडं तिकडं गोष्ट होऊ शकते. मनाचं मन मी नाही आणि मन माझं नाही. तर आपण थोडस चिंतन केलं, आपण जर लक्ष दिलं, मनाकडे जर लक्ष दिलं, मनाला मन असताना पाहू शकतोय आणि मन नसताना सुद्धा त्याला जाणू शकतोय. झोपेत मन आहे का? झोपेत मन नाही, लीन झालं ना. झोपेत लीन झालं, झोपेत लीन होतं, स्वप्नात असतं आणि जागृतीत इंद्रियांना घेऊन असतं. आता इंद्रिय सहित मन आहे, स्वप्नात फक्त मन आहे आणि सुषुप्तीमध्ये मनच नाही. मन नाही म्हणजे झोपलेलं आहे, झोपी घेत, मनाला झोप लागते. आणि समाधीमध्ये मन आहे पण मी नाही, मन मी नाही असा भाव आहे. ज्ञानाची भूमिका आहे समाधीमध्ये सुद्धा मनाला लीन केलेलं आहे, मन नाहीच, ज्ञानात लीन केलं. समाधीमध्ये ज्ञानामध्ये लीन केलं, सुषुप्तीमध्ये अज्ञानात लीन केलं, स्वप्नामध्ये खेळ मांडलाय त्यांनी आणि जागृतीमध्ये इंद्रियांना घेऊन खेळ मांडला. मग ह्या चार अवस्थांपैकी सर्वात निकृष्ट अवस्था कोणती, सर्वात खालची अवस्था कोणती? मनाच्याच अवस्था आहे काय, म्हणून आपण चिंतन करतो. समाधी, सुषुप्ती, स्वप्न का जागृती? सगळ्यात खालची, सगळ्यात खालची. ते तर आहे, ते तर उडून जाईल, ते तर काय जागृती, जागृती सर्वात निकृष्ट, सर्वात 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 अलीकडची, विरळ 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 होऊन आली ती अवस्था. इकडे समाधी ज्ञानामध्ये लीन आहे, ती बी परिपूर्ण अवस्था नाही, परिपूर्ण स्थिती नाही, ती बी अपूर्ण आहे मोक्षाचा विचार करणार. पण ठीक आहे, एक सुख देणारे आहे, याच्यापासून वेगळं करणारे आहे, ज्ञानाची भूमिका आहे तिथे. ती ज्ञान तिथे बाजूला झालं, तिथे पडदा आला आणि त्याच्यावर आवरण आलं आणि अज्ञान पुढे आलं. सुषुप्ती, घन अज्ञान सुषुप्ती, हा बीजांकुर भाव म्हणतो. कशाचा? या दोघांचा बीजांकुर, स्वप्न हा जागृती, जेचा फळभाव. घन अज्ञान सुषुप्ती बीजांकुर भाव म्हणती, स्वप्न हा जागृती फळभाव होती. मग समाधीवर आवरण आलं, सुषुप्ती आली, झोप लागली आणि झोपेमध्ये काहीच न कळणं आहे, काही न कळण्याची भूमिका आहे. आणि कळण्यामध्ये सुख, कळण्यामध्ये सुख आहे, समाधीमध्ये सुख आहे. आणि न कळण्यात तुमचा अनुभव सांगा. न कळण्यामध्ये, न कळण्यामध्ये सुख आहे, हो सुख आहे. बर, थोडं आता लक्ष द्या. मागे माझा आवाज जातोय का? थोडं लक्ष द्या, आपल्या अवस्थेचं वर्णन चालू. न कळणं सुखाला कारण आहे का कळणं सुखाला कारण आहे का नेमकं सुख कशामुळे झाले आम्हाला दोन अवस्थेमध्ये? दोन अवस्था सुखाच्या आहे, एक कळण्यातलं सुख आणि एक न कळण्यातलं सुख. पण कळण्याने सुख झाले का न कळण्याने सुख झाले तर तिसरंच काहीतरी कारण आहे. पण थोडं तुमच्या दोन्ही वास्तवात सुखाचा अनुभव दोन्ही ठिकाणी सारखाच आहे. पुन्हा सांगतो, समाधीत सुखाचा जो अनुभव आहे तोच सुषुप्तीत सुद्धा अनुभव आहे. सुषुप्तीहून जागृतीत आला नसतं तर म्हणजे आम्ही त्याला ब्रह्मानंद, ब्रह्मभाव मनोयती साचोकार, ब्रह्मभाव साचोकार मनोयती आगापे पण लोक मला जरी न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचोकार मनोयती आली. ब्रह्मभाव तो ब्रह्मभावच आहे, ब्रह्मभावच आहे. का बरं ब्रह्मभाव? तो कळण्यात आली, कळण्यात आली, दोन्ही ठिकाणी ब्रह्मभाव म्हटलं, दोन्ही ठिकाणी सुख म्हटलं. सुख आहे बरोबर आहे, पण त्याचं कारण काय, कशामुळे ते प्राप्त आहे, लक्षात घेण्यासारखा विषय आहे. गबाळ झाले तिथे दोन्ही ठिकाणी गबाळ लीन झालेला आहे. काय?
मनही लीन झालं, इंद्रिय लीन झाली, मन बुद्धी चित्त अहंकार लीन आहे. प्राण आहे पण करण्यासाठी मन बुद्धी नाही, म्हणजे प्राण असून नसल्यासारखं आहे दोन्ही ठिकाणी. आणि हे नाहीत म्हणून सुख आहे, हे नाहीत म्हणून सुख आहे. कळणं न कळणं सुखाला कारण नाही. कळणं न कळणं हे लीन होणं, हे लीन होणं सुखाला कारण आहे. आणि कायमचं सुख स्वरूप त्याला प्राप्त होणं ह्या खरा प्रक्रियेचा या मुख्य विषय आहे. पण हे लीन होण्याने जर एवढं सुख आहे तर निरंतर सुख जे म्हणतात, निरंजनी आम्ही राहिलो निरंतर, निरंतर सुख कशाने होत, याच भूमिका आहे. इथं लीन झाले आणि तिथं काय करावं लागेल, निरंतरतेसाठी पाठ करावं लागेल, मिथ्या ठरवावं लागेल, याला पाठ करावं लागेल, याचा नाश नाही करायचा. हे काय म्हणतो ना, स्वतः नाश आहे, परता नाश, आश्रय नाश आणि स्वभावता नाश. स्वभावता नाश त्याबरोबर हे नाशणार आहे, याची काही ह्याला नाश करायची गरज नाही आहे. नाश केल्याने उलट घात आहे, नाश नाही करायचा, याची कर्म भोगू देत याची याचा हे नाश होणार आहे. ते काही त्याला वेगळं काही करायची गरज नाही याच्यासाठी, ते आपोआप जाईल. याला बाळ करणं हा पुरुषार्थ आहे. याला हे जेव्हा बाळ होईल, बाळ करणं म्हणजे काय, मी नाही आणि माझं नाही. मनबुद्धी चित्त आणि मनबुद्धी अहंकार चित्त आणि ना, ते मी नाही आणि ते माझं नाही, हे कळणं वेगळं आणि याचा निश्चय होणं वेगळं. त्या दोन भूमिका बघा. कळालं म्हणजे निश्चय झाला असं नाही होत, कळायला वेळ लागत नाही. मी आत्मा ब्रह्म आहे, मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे, हे कळायला वेळ आहे का निश्चय व्हायला वेळ आहे? किती वेळ लागेल निश्चयाला माहित नाही, किती काय काय करावं लागेल माहित नाही. निश्चयाचं बळ आहे, त्याचा निश्चय होत नाही आणि नाही त्याचा निश्चय होय ते आधीचे आहे. पर काय की जे बुद्धीचे नव्हे का देखे स्वप्नीचे आहे न बरे साचे, अगोदरच आहे पण बुद्धी तशी नाही. बुद्धीनं घोटाळा केलाय आमचा, समजुतीनं घोटाळा केलाय, समजुतीनं नाडलंय आम्हाला. मी देह आहे ही समजूत आहे का वस्तुस्थिती आहे? समजूत आहे. मी आत्मा ब्रह्म आहे ही समजूत आहे का वस्तुस्थिती आहे? प्रश्न थोडा उलटा सुलटा पडला बरं. ही समजूत आहे का वस्तुस्थिती आहे? समजूत नाही वस्तुस्थिती, समजूत नाही म्हणून वस्तुस्थितीचा घोटाळा. वस्तुस्थितीत मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे आणि समजुतीत बिघाड झाला. मी नाही असं वाटायला लागेल की मी दुसराच आहे असं वाटायला, अशी समजूत समजण्यात घोटाळा. बस परमार्थ करणं म्हणजे समजूत बदलणं. इकडची वस्तू इकडे हलवायचं काही कारण नाही. उकाडण्यावर इधर लगाना, इधर लगाना काय काय त्याचे समजुतीचा बस. इकडची जी समजूत होती तेवढी इकडे करायची आहे. समजूत फक्त बदलायची आहे आणि ती बदलता येते सायासानी, साधू संतांच्या सहवासामध्ये, संतांच्या सेवेमध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये, संत संगतीमध्ये, अशा ग्रंथ चिंतनामध्ये आपली समजून घेता येते आणि समजून घेऊन तिच्यात परिवर्तनही करता येतं. ह्यालाच परमार्थ असं म्हटलेलं आहे. परमार्थ करणं देवप्राप्तीचा विषय नाही. देवप्राप्तीचा विषय आहे का? देव सर्वत्र नाही का देवाचा भाव सर्वत्र नाही? देवाच्या भावाचा अभाव आहे का देवाचा अभाव आहे? थोडं लक्ष दिलं पाहिजे. भाव कुठे मिळतो? सागरा इथे मिळतो, इथे आशा इथे मिळतो, इथे तयार होतो, इथे मिळतो. तो ज्याचा त्याने घ्यायचा, आपली भूमिका तयार करून. भाव कुठे मिळतो? इथे कशाला आलोय? आमचा भाव जिथे भाव होतो तिथे जावं बरं का.
पाहता मी दुसरी भूमिका म्हणतो. भाव कुठे होतो मंदिरात आमका जा तिथे भाव आहे तेवढं तिथे तरी जा. प्रदक्षिणेत भाव होतो तिथे जा. नदीत पुरल्यानंतर भाव होतो तिथे जा. इथे आल्यानंतर भाव होतो इथे ये. एवढे पूर्ण तरी तुझं होऊ दे आधी. जिथे भाव होतो पहिल्यांदा तिथे जा आणि तिथे जाऊन भावाला तुझ्या व्यापक कर. आता इथे वाटतंय की नाही पांडुरंगाच्या मंदिरात गेलं तर वाटतंय की नाही प्रदक्षिणा केलं तर वाटतंय की नाही नदीत गेल्यानंतर आंघोळ केलं तर वाटतंय की नाही आता खरा देव भेटला. भावदेवाचे उच्चित भाव तोचे भगवंत. वा भाव देवाचे उचित भावे विना देव नकळे निसंदेह भाव बळे आकळे एरवी नाकळे. हो भावाचीच कमतरता आहे म्हणून देव कशाचा भुकेला आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव विश्वदेव. देव सर्वत्र आहे भाव सर्वत्र नाही. जिथे जिथे भाव तयार झाला तिथे तिथे देव आहे. देव अगोदरचाच आहे. तो भाव कशात होऊ दे. बाटलीत भाव झाला तरी देव आहे. खांबात भाव झाला तरी भूतात भाव झाला तरी रेड्यात भाव झाला तरी गाढवात भाव झाला तरी मड्यात भाव झाला तरी मड्यात बी झाला कुठलाही खाट कर ज्ञानेश्वरी घेऊन काय भाव भाव महत्वाचा. मग आपल्याला भाव व्यापक करायचा आहे. आधी अंतःकरणातच नाही तर व्यापक कुठला करावा. व्यापक कुठला करावा आणि भाव अडकलाय कशामध्ये. मग नावात अडकलाय भावात अडकलाय गावात अडकलाय जातीत अडकलाय बाबा फोटोत अडकलाय पदात अडकलाय अहममध्ये अडकलाय गुणामध्ये अडकलाय. कशामध्ये तो अडकलाय. त्याच्यातून निघेल तर तो इकडे तयार होईल ना. तिकडचा भाव कुठला तरी इकडे तयार होईल ना. कसं होईल तयार. जे दृष्टी दिशे ते हरिरूप. हा संतांचा भाव आहे पण आमचा भाव तसा तयार होईल. अजून वस्तूमध्ये दृश्यामध्ये अडकला दृश्यात दृष्ट अडकला आणि त्या दृश्यामध्ये पाहायला लागला. दृश्याला पाहून चमकायला लागला. आश्चर्य वाटायला लागलं त्याला दृश्यात. त्याला दृष्टत्वाचं आश्चर्य नाही बाबा. माझ्या दृष्ट्याचं आश्चर्य नाही त्याला दृश्याचं आश्चर्य आहे. तो दृश्याला पाहून हो आश्चर्यचकित व्हायला काय दृश्य. तो पाहणारा श्रेष्ठ आहे का पाहण्यात येणारा श्रेष्ठ आहे. तो पाहणाऱ्याकडे लक्ष आहे आणि ज्याच्या माध्यमातून पाहतो त्याच्याकडे लक्ष आहे का पाहतो त्याच्याकडे लक्ष आहे. बाटलीकडे लक्ष आहे का बाटली ज्या उजेडात दिसते त्या उजेडाकडे लक्ष आहे का ज्या उजेडाच्या माध्यमातून डोळ्याने पाहतो त्या डोळ्याकडे लक्ष आहे. डोळा ज्या प्राणाच्या शक्तीने पाहतो त्या प्राणाकडे लक्ष आहे. प्राण ज्या मनाच्या साह्याने गडबड करतो खालीवर त्याच्याकडे लक्ष आहे का मन ज्या आभासाच्या जीवाच्या साह्याने शक्तीने कार्य करतो त्याच्याकडे लक्ष आहे का जीव ज्याचं प्रतिबिंब आहे त्या आत्मचैतन्याकडे लक्ष आहे. फक्त दृश्याकडे लक्ष आहे. उजेडाकडे लक्ष नाही. ज्याने पाहतोय त्याच्याकडे लक्ष नाही. ज्याच्याने पाहतोय त्याच्याकडे लक्ष नाही. जो पाहतोय त्याच्याकडे लक्ष नाही. पाहण्यामध्ये अडकला. पाहण्यामध्ये दृष्टा गुल झालेला आहे. पाहून 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 भ्रमित झालाय. स्वतःला पाहिना आणि दुसऱ्याला पाहिल्याशिवाय राहीना. एक प्रक्रिया येते बरं. तुम्ही सगळे आहात ना बरोबर. एक गोष्ट येते समोर असं असं तुम्ही हात केले की मला फार आनंद होतो बरं. आरशात दिसलेलं प्रतिबिंब आणि आरशाच्या समोर
असलेले तुम्ही आम्ही आपण सगळे असा काय दाखवतो आपल्याला आता अनुभवाच बोलायचं बरं का शास्त्र प्रमाण बोलाय थोड्या बाजूला ठेवतो असा आणि आपला संबंध घनिष्ठ आहे त्याच्याबद्दल काही गमत नाही असा काय दाखवतो आपल्याला थोडं बोला की जोरात. हा? काय दाखवतो नसलेलं दाखवतो बाबा घे ना पुढे आपलं काम नसलेलं दाखवतो कोणाला दाखवतो नसलेलं दाखवतो बरोबर आहे. कोणाला दाखवतो बोला ना नसलेल्याला दाखवतो. बर नसलेलं त्याचं दिसलंय का नसलेल्याचा काय आधार आहे दिसण्याचा आरशाचे दिसलं ते दिसलं की नाही नसलेलं दिसलं बरोबर पण नसलेलं दिसलं उगीच त्याचं ते दिसलंय का त्याला काय आधार आहे बाहेर असलेलं त्याच्यासमोर उभं राहिलं पण नसलेलं दिसतंय बरोबर आहे की नाही असलेल्याच्या आधाराने नसलेलं दिसलं पण नसलेलं दिसलं तर नसलेल्याला दिसलं का असलेल्याला दिसलं असलेल्याला दिसलं मग असलेला नसलेल्याला पाहायच्या अगोदर होता तसाच आहे का नसलेल्याला पाहून परत नीट झाला तसाच आहे समजून बदल हा? समजून बदल मग असलेल्या आरशानं काय दाखवलं मी विचारतो नसलेलं दाखवलं बरोबर आहे? बरं जे दाखवलं जसं आहे तसं दाखवलं का काही वेळावाकडे दाखवलं कसं? जसं आहे तसं नाही दाखवलं उलट दाखव हा उलट दाखवलं हा नाही दाखव असं तुमचं तोंड जर पश्चिमेला असेल तर असा कसा दाखवतो पूर्वेला दाखवतो हा बरोबर आहे की हा? परागमुखत्व प्रत्येकत्व परागमुखत्व हा बरं आरशातलं वेगळं वाटतं का आपणच आहे असं वाटतं आपण येत असं वाटतं आपणच आहे असं वाटतं वेगळं वाटत अनुभव सांगा ना काय करायचं आपल्या शास्त्रानंतर बघून चेक आपणच आहे असं वाटतं जवळ घे चालत ठळक बघायचं त्याला आणि काठी घेऊन बघायचं मी तर सांगतो आरशाला काठी घेऊन बघायचं आरशात त्याला हा, आजा. त्याचा समाजाच घेतला पाहिजे काय रे बाबा मी म्हातारी नसताना म्हातारी दाखवतो म्हणजे काय हा, पागल झाला का काय आरशाचे 3 दोष आहेत आरसा काय दाखवतो स्वभिन्नत्व दर्पणस्तत्व आणि परागमुखत्व हे आरशाचे 3 दोष आहेत स्वभिन्नत्व म्हणजे आपल्यापेक्षा वेगळे असं वाटतं ते वाटतं आपल्याला दर्पणात आहे असं वाटतं आपल्याला तुम्ही आरशात असता का आरशात नसता आम्ही कशी बसू आरशात आम्ही बसू तुम्ही आरशात नसता का असता ही कोणची मंडळी हुशार आहे तुमच्या अनुभवावर सांगा तुमचा अनुभव सांगा तुम्ही आरशात पाहता तेव्हा असता की नाही तिथे असा हळूहळू होईल म्हणा मी आहे ना तुमच्याकडून त्याची काय चिंता करायची आरशात आहे असं वाटतं की नाही वाटतं की नाही मग दर्पण असतात बरं आणि माझ्यापेक्षा वेगळं वाटतंय स्वभिन्नत्व आणि परागमुखत्व वेगळं उलट दाखवते वेगळं दाखवते तिथे आहे असं वाटतंय आणि भिन्न दाखवते तिथे नसताना आहे दाखवतंय तिथे एक असताना वेगळं दाखवतंय आणि जसं आहे तसं दाखवत नाही हे 3 दोष आरशाचे असा काय करतो आम्हाला वर जे दिसतंय ते आरशात दिसतंय का आमच्यातच दिसतंय एक दुसरी अजून गोष्ट आहे चला. ते आम्हाला आरशात दिसतंय ते आरशात दिसतंय का आमच्यातच दिसतंय लक्ष द्या. हा बरोबर आहे
एकची करून एकची करुणी दुसरे एकची करुणी दुसरे दर्पणाचे नि आधारे मुख पाहती गव्हाळे तैसे नको हो तसं पाहू नको एकच दुसरं दिसतंय दर्पणाच्या आधारे आणि ती मुख पाहणं गव्हाळे मूर्खपणाचं काम आहे तसं नको मग कसं इदम तेशी वाळीले मी परे वीर डहारले रूप पाहिजे आपले आपण पया असं असं पहा हे बहिर्मुख होतं हा ते अंतर्मुख पाहिजे ते पहा तसं पाहिजे इदम तेशी वाळले हे इदम याला वाळून टाक